आणि आज आपण पाहतोय की नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गणपती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। नंदुरबार शहरातील प्रसिद्ध उजव्या सोंडेश्वर गणपती मंदिरात आणि विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले वर्धा येथील गणेश मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। इकडे यवतमाळच्या चिंतामणी देवस्थानमध्ये सुद्धा भाविकांनी गणेशाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या। गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेलाय। मंगळकार्य सिद्धीसाठी मंगळ चतुर्थीला विशेष महत्त्व असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। ही तीन दृश्य वर्ध्यामधून, नंदुरबारमधून आणि यवतमाळमधून गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळते। तर अंगारकी चतुर्थीनिमित्त इकडे जालन्याच्या राजूर येथील महागणपती मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचं दिसलं। महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठांपैकी एकमेव संपूर्ण शक्तिपीठ अशी राजूर महागणपतीची ओळख आहे। राजुरेश्वर गणपती मंदिरामध्ये रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं। तर दुसरीकडे सांगलीचा आराध्य दैवत श्री गणरायाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांनी गर्दी केली। मंदिर देखील विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेलं आहे। ही दोन दृश्य जालना आणि सांगलीमधून आणि अगदी रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या। भाविकांची गर्दी दिसतेय आणि त्याचीच ही दृश्य।